नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सगळेजण आता जेवायला बसलेले असतात. तेव्हा इथे आजी विचारतात, आकाश, अरे आपला अभि आणि अथर्व दोघे जण कुठे आहेत? ते दोघे जेवायला नाही आले. तेव्हा आकाश म्हणत असतो, आजी, ते दोघं जण एका महत्त्वाच्या मीटिंगला गेलेले आहेत. ते येतीलच थोड्या वेळात. तेव्हा इथे पौर्णिमा आता मध्येच आग लावण्याचा प्रयत्न करते. आकाशच्या मनामध्ये भूमीबद्दल गैरसमज निर्माण व्हावा त्यासाठी पौर्णिमा आता प्रयत्न करत असते. पौर्णिमा म्हणते, आकाश जिजू, तुम्ही इथे येण्याच्या आधी भूमिताईची परवानगी घेतली होती का? तेव्हा आकाश म्हणतो, कशासाठी? तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही, दुपारी जे काही झालं मला असं वाटलं की तुम्ही इथे जेवायला येणार नाही, पण तुम्ही खाली सगळ्यांबरोबर जेवायलासुद्धा आलात ना, म्हणून मी विचारलं भूमिताईने तुम्हाला परवानगी दिली का? तेव्हा आकाश म्हणतो, माझी भूमी आणि आई दोघीही समंजस आहेत. जे काही झालं ते दोघींनीसुद्धा सोडून दिलेलं आहे. कळतंय का तुला? तेवढ्यातच इथे आता मेडिकलमधून गोळ्या आलेल्या असतात. तेव्हा भूमी म्हणते, हो आलेच मी घ्यायला. तेव्हा पौर्णिमा म्हणते, कशाला ताई, तू थांब ना, तू तुझं काम कर, मी गोळ्या घेऊन येते. तेव्हा इथे आता लगेच भूमी आपलं काम करत असते आणि पौर्णिमा गोळ्या घेऊन जाते. तेव्हा इथे आता सगळ्यांच्या एक साथ गोळ्या मागवलेल्या असतात असं भूमी म्हणते. तेव्हा ती बॉक्समधून सगळ्यांच्या गोळ्या आता काढते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, त्या गोळ्या माझ्या आहेत, दुसरंसुद्धा पॉकेट माझं आहे. तर इथे राजाराम काकांच्यासुद्धा गोळ्या औषधं आलेल्या असतात. तेव्हा इथे आता सगळ्यांच्या गोळ्या आलेल्या असतात, पण रागिणीच्या 2 टॅबलेट काही आलेल्या नसतात. ती म्हणते, हे काय, माझ्या गोळ्या आलेल्या नाही आहेत, दोन्हीसुद्धा पॉकेटं नाही आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा भूमी म्हणते, असं कसं होईल? मी तर सगळ्यांच्या गोळ्या ऑर्डर केल्या होत्या, सगळ्यांच्या मागवल्या होत्या, अगदी दर महिन्याप्रमाणे. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, हो का? नाही, ठीक आहे, तू जर नशील मागवल्या तरीसुद्धा काही हरकत नाही, मी नंतर आणीन माझ्या गोळ्या. तेव्हा भूमी म्हणते, असं कसं? मी सगळ्या गोळ्या मागवल्या होत्या, अगदी तुमच्यासुद्धा, मी तुमच्या गोळ्या का नाही मागवणार? तेव्हा इथे आजी म्हणतात, अगं भूमी, तू मागवल्या असेल, पण कधी कधी मेडिकलवालेसुद्धा द्यायला विसरतात. तू नको मनाला लावून घेऊस, हवं तर पुन्हा माग. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नाही पण आजी, ताईने सगळ्यांच्या गोळ्या मागवल्यात, फक्त आईंच्या गोळ्या नाही मागवल्यात. मग असं का? तू मुद्दामून नाही का आईंच्या गोळ्या मागवल्यास? दुपारी जे काही झालं त्यांचा राग काढलास की काय? तेव्हा मानसी म्हणते, झालं हिचं, लावलीस ना आग, तुला आग लावल्याशिवाय तुझं पोट नाही भरत का गं? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हे बघ मानसी, मी काही आग वगैरे लावलेली नाही आहे. दुपारी जे काही झालं त्याच्यानंतरच ताईने गोळ्या मागवलेल्या नाही आहेत ना, नाहीतर कुठल्याच महिन्यात असं नाही झालं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ, तू उगाचच माझ्या भूमीला काही बोलू नकोस. माझी भूमी कधीच कुठला राग कुठे काढत नाही आणि कुणाच्या तब्येतीवरती तर अजिबात नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण आकाश भाऊजी, आता तुमच्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे की नाही? तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू थांब, मी मेडिकलमध्ये आता फोन करते आणि त्याच लोकांना विचारते, आता सगळं काही तुमच्यासमोर क्लिअर होईल. तेव्हा इथे भूमी आता मेडिकलमध्ये फोन करते आणि ती विचारते की सुर्वे मेडिकल का? मी महाजनांच्या इथून बोलते. मी गोळ्यांची ऑर्डर दिली होती ना सगळ्यांची, मग तुम्ही 2 गोळ्यांचे पॉकेट नाही पाठवलेत, ते शेवटचे. तेव्हा इथे आता ते दादा म्हणत असतात की मॅडम, तुम्ही आधी ऑर्डर दिली होतीत, पण नंतरला तुम्हीच फोन करून सांगितलं ना की 2 गोळ्या तुम्ही इथे आता रद्द करा म्हणून, म्हणून त्या आम्ही कॅन्सल केल्या. तेव्हा इथे आता पौर्णिमाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. म्हणजे भूमीने नेहमीप्रमाणे सगळ्या गोळ्यांची ऑर्डर दिलेली असते आणि फोन ती चार्ज करायला लावते आणि ती आपल्या रूममधून जाते. तेव्हा तिथे पौर्णिमा आलेली असते आणि पौर्णिमा त्याच फोनवरून फोन करून सांगते की शेवटच्या त्या 2 गोळ्या आहेत ना, त्या तुम्ही रद्द करा. तेव्हा इथे पौर्णिमाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं रागिणीच्या सांगण्यावरून. तेव्हा इथे आता भूमी ही खोटी ठरलेली असते आणि आता इथे पौर्णिमानेच हे कांड करून तिनेच आता आग लावलेली असते. पौर्णिमाने मेडिकलमध्ये फोन करून सांगितलेलं असतं की मी भूमी महाजन बोलते आणि तुम्ही आता त्या 2 गोळ्या आहेत त्या कॅन्सल करा आणि बाकीच्या सगळ्या पाठवून द्या. आणि ती फोन लॉक करते आणि त्यानंतर नंबरसुद्धा ती डिलीट करून टाकते. तेव्हा भूमी म्हणत असते की मी पुन्हा फोन केला होता, पण मी तर तुम्हाला फक्त एकदाच फोन केला होता, जेव्हा मी गोळ्यांची ऑर्डर दिली होती तेव्हा. तेव्हा इथे दादा म्हणतात, नाही मॅडम, तुम्ही पुन्हा फोन केला होतात आणि मला त्या 2 गोळ्या कॅन्सल करायला सांगितल्यात, म्हणून तर त्या मी नाही पाठवल्यात ना, मी मुद्दामून का नाही पाठवणार? तेव्हा इथे
भूमीने फोन केलेलाच नसतो, त्यामुळे भूमी आता खूपच जास्त चिडते. आकाश म्हणतो की भूमी राहू दे, दुपारचा राग तुझ्या मनातला अजून गेला नसेल तर मी समजू शकतो, पण तू असा आईच्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होईल असं तू काही करू नकोस प्लीज. मी तुझ्याकडून हीच अपेक्षा ठेवतोय. तर हे सगळं कारस्थान पौर्णिमाचं असतं. त्यानंतरला इथे सकाळी आता सगळ्यांसाठी इथे चहा भूमी बनवत असते आणि आकाश आणि रागिणीसाठी कॉफी तयार केलेली असते. तेव्हा इथे मानसी म्हणते की ताई, काल तू सगळ्यांच्या गोळ्या मागवल्या होत्यास ना, मग कुणी बरं फोन केला असेल? आईंनीच फोन केला असेल मला असं वाटतंय. तेव्हा इथे भूमी म्हणते हो ना, फोन तर त्यांनीच केला असेल, पण आता हे सिद्ध कसं करणार? आपल्याकडे काही पुरावा नाही आहे ना. आणि आकाश पुराव्यांशिवाय आपल्यावरती विश्वास नाही ठेवणार, तुला चांगलंच माहिती आहे. बरं ते सगळं जाऊ दे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते पण आई अशा विचित्र का वागतायत ना? त्यांचं वागणं दिवसेंदिवस खूपच जास्त विचित्र होत चाललं आहे. मग आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आपण काही सगळं सहन करायचं का? या ना त्या कारणाने तुझ्यामध्ये आणि जिजूंमध्ये गैरसमज निर्माण व्हावेत यासाठी आई प्रयत्न करतायत आणि तुमच्यामध्ये आता अंतर निर्माण होतं आहे. मग आता याला आळा बसायला नको का? तेव्हा भूमी म्हणते की कधी ना कधीतरी आत्या चुकतील आणि जेव्हा त्या चुकतील ना तेव्हाच आपण आकाशला त्यांचं सगळं सत्य सांगायचं. तोपर्यंत आपल्याला शांत बसावं लागेल. तर इथे आता आकाश म्हणत असतो की आपल्याला खूप मोठी ऑर्डर आलेली आहे, पण जे कलर्स ज्या शाळांनी मागितलेत युनिफॉर्मसाठी ते कलर्स आपल्याकडे तयार होत नाहीत आणि त्यांना ते हवेतच. त्याच्यामुळे आपल्याला आता जरा किंमतसुद्धा वाढवावी लागणार आहे असं रागिणी म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो हो, मी आधीच त्या लोकांना सांगितलं आहे आणि अभिशी बोलणं झालेलं आहे. लवकरात लवकर ऑर्डर पूर्ण करून आपल्याला त्या लोकांना द्यायची आहे असं आता आकाश सांगत असतो. तेव्हा त्यांचं बोलणं चालू असताना तिथे मानसी आता दोघांच्या कॉफीज घेऊन येते. कॉफी दिल्यानंतर मानसी तिथून निघून जाते. तेव्हा इथे आता कॉफी पिण्याचं नाटक करत लगेचच रागिणी इथे पेनला हात मारते. आकाश काम करत असताना पेन खाली पडतो. तेव्हा तो आता पेन उचलण्यासाठी खाली वागतो. तेवढ्यातच इथे रागिणी आपल्या बॅगमधून आता इथे ती शुगर क्यूब्स काढते आणि लगेचच आपल्या कॉफीमध्ये ती शुगर क्यूब्स मिक्स करते आणि तेव्हा इथे आकाश पेन उचलण्यासाठी खाली वाकलेला असतो. रागिणी म्हणत असते तो काय पेन तिकडे गेला, तो तिथे खाली पडला असं ती मुद्दामून म्हणत असते आणि तोपर्यंत ती कॉफीमध्ये शुगर आता मिक्स करून घेते आणि जाता जाता मानसीला विचारते की मानसी, ही कॉफी कुणी बनवली आहे गं? तेव्हा मानसी म्हणते की ताईने बनवली आहे, रोज ताईच बनवते ना. तेव्हा इथे रागिणी म्हणते बरं बरं ठीक आहे, असू दे. तेव्हा इथे कॉफी आता ती पीत नाही, बाजूला ठेवून देते. त्यानंतर आकाश म्हणतो आई काय झालं, तू कॉफी का पीत नाही आहेस गं? तेव्हा इथे रागिणी म्हणते नाही काही नाही, असंच राहू दे, नको मला कॉफी. तेव्हा आकाश म्हणतो का? अगं तू एक सिप प्यायलास ना, मग आता पुढची कॉफी का नाही पित आहेस? काही त्याच्यामध्ये गडबड आहे का? छान नाही झाले? तेव्हा इथे रागिणी म्हणते नाही रे, तसं नाही आहे, राहू दे, जरा गोड झाली आहे. मला असं वाटते भूमीने चुकून त्याच्यामध्ये साखर मिक्स केले. तेव्हा आकाश म्हणतो काय? पण असं कसं होईल? भूमीला तर माहिती आहे की तुला विदाऊट शुगर कॉफी लागते ते आणि नेहमी ती तशीच बनवते. तेव्हा इथे आकाश म्हणतो बघू दे तरी मला. तेव्हा ती आता कॉफी खूपच जास्त गोड झालेली असते, त्याच्यामध्ये शुगर जास्त झालेली असते. तेव्हा आकाश म्हणतो आई अगं याच्यामध्ये खूपच जास्त शुगर टाकले तिने, तिला माहिती आहे ना, मागच्या वेळेला जेव्हा तुझे रिपोर्ट्स केले होते त्याच्यामध्ये तुझी शुगर हाय लेवलला सांगितले, मग आता तुझी काळजी घ्यायला नको का? तेव्हा मी आत्ताच्या आत्ता जातो आणि भूमीला मी विचारतो, तिला तिच्या चुका लगेच दाखवून द्यायला पाहिजे. हे चुकीचं आहे ना, तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल या सगळ्याचा. तेव्हा रागिणी म्हणत असते अजिबात नाही आकाश, तू भूमीला काहीसुद्धा बोलणार नाही आहेस. हे बघ जे काही झालं, तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल अजून राग असेलही आणि राग व्यक्त करायची तिची पद्धत असेल, तू तिला प्लीज काही बोलू नकोस. आपली भूमी आहे ती, आणि तू मुद्दा म्हणून कुणाला त्रास देईल का? पण आता तिच्या मनात असेल माझ्याबद्दल राग, माझ्या मनात नाही आहे, पण ती लहान आहे अजून, विसरली नसेल, त्याच्यामुळे ती आता जिथे तिथे असा राग व्यक्त करते. तर करू दे, तू तिला प्लीज काही बोलू नको. माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद नकोत, कळतं ना तुला आकाश? ऐकशील ना माझं? भूमीला काहीसुद्धा बोलू नकोस. तेव्हा इथे आकाशला आता भूमीचं हे वागणं पटलेलं नसतं, पण हे सगळं भूमीने केलेलंच नाही आहे हे सुद्धा आकाशला कळत नसतं. त्याला असं वाटत असतं की भूमीने खरोखर इथे त्याच्या आईच्या कॉफीमध्ये खूपच जास्त शुगर मिक्स केलेली आहे, पण हे सगळं कारस्थान रागिणीचंच असतं. त्यानंतर भूमी आता काम करत असताना मानसी तिथे येते आणि म्हणत असते की ताई, या आईंच्या डोक्यामध्ये नक्की काय शिस्त आहे काही कळत नाही आहे. म्हणजे बघ ना,
तेव्हा भूमी म्हणते काय झालं. तेव्हा इथे मानसी म्हणत असते आता मी कॉफी देऊन येत होते तर आईने मला विचारलं की कॉफी कुणी केली आहे म्हणून. मी म्हणाले ताईने केली. आता नेहमी तू करतेस त्यांना माहिती आहे, मग त्याच्यामध्ये विचारण्यासारखं काय. आणि मी म्हणाले तू केलेस तर म्हणतायत की बरं. तेव्हा इथे भूमी म्हणते जाऊ दे गं, त्यांच्या नक्कीच डोक्यामध्ये काहीतरी खुरापती सुरू असते आणि त्यासाठी आकाशला दाखवण्यासाठी ते असं वागतायत. तेव्हा इथे मानसी म्हणते त्यांनी माझ्याकडे बघितलं तरी ना मला भीती वाटते, खरंच मी सांगते तुला. त्यानंतर इथे आता रागिनी आणि आकाश ऑफिसमध्ये काम करत असतात. दोघेही काम करत असतात आणि आता दोघांचे डबेसुद्धा आलेले असतात. दोघांचे डबे आल्यानंतर इथे आता आकाश म्हणत असतो की आई डबे आलेत ना, आपण जेवून घेऊया का. रागिनी म्हणते हो लगेच जेवून घेऊया, मला तर खूपच जास्त भूक लागलेली आहे. तेव्हा इथे आकाश आता म्हणतो की ठीक आहे चल आपण लगेच जेवायला घेऊया. तेव्हा इथे आकाशचा डबा आणि रागिनीचा डबा असा वेगवेगळा दिलेला असतो. तेव्हा आकाश लगेचच प्लेट्स वगैरे घेतो आणि जेवण आपल्या ताटामध्ये वाढून घेत असतो. तेव्हा इथे रागिनी आता पटापट डबे उघडते तर सगळे डबे रिकामे असतात. तेव्हा ती काही न बोलता एकात एक डबे घालून आता बाजूला ठेवते. तेव्हा आकाश म्हणतो आई काय झालं, तुला तर भूक लागली आहे ना, मग तू आता जेवत का नाही आहेस, जेवून घे ना, मी पण जेवतो आहे. तेव्हा रागिनी म्हणते नाही नको रे, माझी भूक मेली, मला भूक नाही आहे. आकाश म्हणतो असं कसं तुला भूक नाही आहे, आता तर तू म्हणालीस ना की तुलासुद्धा खूप जास्त भूक लागली म्हणून, मग जेवून घे ना तूसुद्धा. तेव्हा इथे रागिनी म्हणते आकाश जाऊ दे रे, नको मला खरंच मला भूक नाही आहे, मी ना नंतर जेवेन, माझी भूक मेली आहे. तेव्हा आकाश म्हणतो बघू दे बरं, तुझे डबे दे इकडे. तेव्हा आकाश आता तिचा टिफिन घेतो आणि उघडून बघतो तर त्याच्यामध्ये काही नसतं, तो खाली टिफिन असतो. तेव्हा आकाश म्हणतो हे काय आई, अगं तुझा डबा रिकामा आहे, तुझा डबा कुठे आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते जाऊ दे ना आकाश, हे बघ मला वाटतंय की भूमीने माझा डबा मुद्दामून दिलेला नाही आहे, म्हणजे मला असं वाटते तिचा राग अजून गेलेलाच नाही आहे, म्हणून तर ती असा जिथे तिथे तिचा राग व्यक्त करते ना. सकाळी कॉफीमध्ये शुगर मिक्स केली, त्याच्यानंतरला आता माझा डबा रिकामा दिला आहे, त्याच्यामध्ये पथ्य पाणीचं काहीसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आई आता मी तुझं ऐकणार नाही आहे, आता मी भूमीला फोन करून जाब विचारणार आहे. मगाशी तू कॉफी करून मला गप्प राहायला सांगितलंस, मी राहिलो, पण आता नाही, आता मी भूमीला फोन करून विचारणार आहे. तेव्हा इथे आकाश भूमीला फोन करतो. भूमी म्हणते आकाश जेवलास का, तुला आवडतो म्हणून झुणका पाठवला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो भूमी तू असं कसं करू शकतेस, तुला कळत नाही का तू किती मोठी चूक केली असती. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश मी काय केलं आहे, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो आता करून सवरून तुला काहीच माहिती नाही आहे, असं प्लीज तू वागू नकोस भूमी. तेव्हा भूमी म्हणते मी केलं आहे तरी काय, ते तरी सांग मला. तेव्हा आकाश म्हणतो तुला माहिती आहे ना आईला किती शुगर आहे, तरीसुद्धा सकाळी तू तिच्या कॉफीमध्ये तू शुगर मिक्स केली होतीस, तीसुद्धा इतकी गोड पाकासारखी लागत होती ती चहा, आणि आता तू काय केलेस तुला कळतं आहे का. अगं तू आईचा टिफिन पाठवलेला नाही आहेस, रिकामे डबे पाठवलेस तू, तुला माहिती आहे ना आईला पथ्य पाणीचं लागतं, मग तिचा डबा कुठे आता. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते आकाश पण मी आत्यांचा टिफिन दिला होता आणि सगळं त्यांच्या पथ्य पाण्याचंच दिलं होतं, मग त्यांचा डबा रिकामा कसा काय असेल. आकाश म्हणतो भूमी खोटं बोलू नकोस, मी आत्ता आईचा डबा बघितला आहे, रिकामा आहे पूर्ण तो, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश हे असं कसं होऊ शकतं, माझा तर विश्वासच बसत नाही आहे, म्हणजे मी खरं सांगते तुला, मी आत्यांचा डबा दिला होता. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो भूमी मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे, पण पुन्हा तू प्लीज असं करू नकोस. तरी इथे रागिनीने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं त्या दोघातले गैरसमज वाढावे म्हणून. तेव्हा इथे मानसी म्हणते की ताई मला असं वाटतंय ना हे आईनेच मुद्दामून केलं आहे, म्हणजे तुझ्यामध्ये आणि जिजूंमध्ये अंतर निर्माण व्हावं ना म्हणून त्यांनीच डबा बदलला असेल, हो की नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते अगं पण आता आकाशला मीच चुकीची वाटते ना, त्याला असं वाटते की सकाळी कॉफीमध्ये मी शुगर मिक्स केली होती, डबासुद्धा मीच दिलेला नाही आहे, आणि सकाळी ही सुरुवात अगदी औषधांपासून झाली, मी काहीच केलेलं नाही आहे, तुला पण माहिती आहे ना. तेव्हा इथे भूमी म्हणते थांब मी मेडिकलमध्ये फोन करून विचारते की फोन कधी आला होता. तेव्हा इथे भूमी म्हणते की सुर्वे मेडिकल, मी तुमच्याकडे गोळ्यांची ऑर्डर द्यायला फोन केला होता. तेव्हा इथे मेडिकलवाला म्हणतो हो मी तर तुमची ऑर्डर दिली आहे ना. तेव्हा भूमी म्हणते नाही पण तुम्ही नंतर म्हणालात की मी फोन करून 2 गोळ्यांची ऑर्डर कॅन्सल केली आहे म्हणून, पण मी तुम्हाला फोन केला नव्हता, तुम्हाला याच फोनवरून फोन आला होता का. तेव्हा इथे सुर्वे मेडिकलवाले नंबर बघतात आणि म्हणतात हो मॅडम तुमच्याच नंबरवरून फोन आला होता, आवाज थोडा मला वेगळा वाटला
पण मला असं वाटलं की नेटवर्क इश्यू आहे की काय. तेव्हा इथे भूमी म्हणते, रागिनी आत्यांनी फोन केला होता का तुम्हाला? तेव्हा इथे मेडिकलवाले म्हणतात, नाही, रागिनी आत्यांचा आवाज माझ्या लक्षात आहे, तुमच्या आधी त्याच फोन करायच्या ना इथे. तेव्हा इथे भूमी आणि लगेचच मानसी दोघी पौर्णिमेचं नाव घेतात. त्या दोघींना तिच्यावरती संशय येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता पौर्णिमेला म्हणते, तूच मेडिकलमध्ये फोन केला होतास ना गोळ्यांची ऑर्डर कॅन्सल करायला. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे काय बोलतेस तू भूमी? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, पौर्णिमाने फोन केला होता. आपल्या दोघांमधले गैरसमज वाढावेत ना यासाठी आत्या आणि पौर्णिमा दोघीजणी प्रयत्न करत आहेत. सकाळी कॉफीमध्ये यांनी शुगर क्यूब मिक्स केल्या, नंतर डबा मी पाठवला होता पण तो डबासुद्धा त्यांनी चेंज केला. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी गप्प बस, आपल्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांना काय मिळणार आहे? तू उगाच त्यांच्यावरती आरोप करू नकोस. तेव्हा इथे भूमीला आकाशच्या बोलण्याचं खूपच जास्त आश्चर्य वाटतं, कारण तो तिला बरोबर आणि भूमीला चुकीचं समज